विभागाचा आणि आदिवासी विभागाचा जो निधी आहे तो इतरत्र वळवित आहे। मागच्या अर्थसंकल्पामध्ये जो तरतूद झाली होती त्याच्यापैकी 7,000 कोटी यांनी इतरत्र वळवले आणि मागच्या 2 मेला यांनी एक सर्क्युलर काढलं ज्याच्यामध्ये 746 कोटीचा जो निधी होता जो सामाजिक न्याय खात्याचा आणि आदिवासी विकास खात्याचा होता तो यांनी मुख्यमंत्र्यांच्या जे लाडकी बहीण योजना आहे त्याकरिता वापरलेला आहे। मुळात निधी आणि जे नियोजन आयोग आहे त्यांच्या नियमानुसार SC/ST करिता ज्या निधीचं प्रावधान सरकार करतं त्या निधीला तुम्ही इतरत्र वळवू शकत नाही, परंतु जातीय द्वेष भावनेतून अजित पवार आणि संबंधित जे काही मंत्री आहेत ते त्या संबंधित खात्यातील सचिवांना आणि संबंधित विभागाच्या मंत्र्यांना संगनमत करून जातीय हेतूतून आणि इतरत्र हा निधी वळवत आहे। यांची ही जी काही कृती आहे ती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अर्थात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार यांच्यावरती जो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि यांना जर असं वाटत असेल की आंबेडकरी समुदाय या ठिकाणी शांत बसेल तर असं होणार नाही। यानंतर जर अजित पवार आणि त्यांच्या संबंधित मंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळाने जर या प्रकारे जर निधी वळवण्याचा प्रयत्न जर केला तर आंबेडकरी समूहाच्या वतीने मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उभारण्यात नाही कसं आहे, संबंधित खात्याचे जे काही मंत्री आहेत त्यांचे वरिष्ठ जे बोलणार तेच करणार आहेत। एक जण मारल्यासारखं करतंय, दुसरं जण रडल्यासारखं करतंय। संजय शिरसाट साहेबांना जर कुठेतरी मागासवर्गीयांच्या प्रति जर त्यांच्या मनामध्ये आत्मीयता असेल तर त्यांनी सभागृहामध्ये अजित पवारांसोबत खडाजंगी करायला पाहिजे, अजित पवारांना जाब विचारला पाहिजे आणि आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी या ठिकाणी द्यायला पाहिजे। केवळ ते मंत्रिपद यासाठी त्यांना दिलं गेलेलं नाहीये। ते म्हणतायत की आम्ही जर आम्हाला निधी मिळत नसेल, निधी इतरत्र जर वळविला जात असेल तर ते खातं बंद करा। मुळात खातं बंद करणं हे म्हणणं ही हातबलता झाली। संजय शिरसाट साहेबांनी या संदर्भाने ठोस निर्णय या ठिकाणी घ्यायला पाहिजे आणि जे काही सरकार आहे त्या संबंधित जे काही मंत्री असतील, अजित पवार असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांना खडसावून प्रश्न विचारा, यांना धारेवर धरा, अन्यथा तुम्ही देखील राजीनामा द्या। आज 13 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही निदर्शनं करत आहोत भारतीय दलित पॅंथरच्या वतीनं। ही निदर्शनं प्रामुख्यानं गोरगरिबांवर जे आज अन्याय अत्याचार होतात त्याचा आवाज शासनाच्या कानापर्यंत गेला पाहिजे यासाठी आम्ही ही निदर्शनं करत आहोत। यामध्ये प्रामुख्यानं गायरान जमिनी ज्या आम्ही अनेक वर्षापासून कसत आहोत परंतु अजूनपर्यंत त्या कसणाऱ्यांच्या नावे झाल्या नाहीत, त्यासाठी त्या गायरान जमिनी विना अट आजपर्यंत जो कसत असेल त्याच्या नावानं ती जमीन करावी यासाठी आमचा हा लढा आहे। त्यानंतर ज्यांना बेघर केले गेले, ज्यांना घरं नाहीत, ज्यांचा खऱ्या अर्थानं घरावर अधिकार आहे अशी माणसं सुद्धा बेघर आहेत। अशा बेघरांना घर मिळालं पाहिजे। सुशिक्षित बेकार जे आहेत, दलित, बहुजन, अल्पसंख्याक ह्या सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत। खाजगीकरणाच्या नावाखाली त्या सुशिक्षित बेकारांना प्रायव्हेट ठेकेदाराकडून घेतल्या जातं, परंतु आज अनेक ऑफिसमध्ये अनेक जागा रिकाम्या आहेत परंतु त्याही घेतल्या गेल्या नाहीत। अशा अनेक प्रश्नावर ही लढाई आहे आणि ह्यामध्ये आम्ही असं म्हणतो की सुशिक्षित बेकारांना प्राधान्यानं नोकरी द्यावी। त्याच्यानंतर ह्या आमचे अंशकालीन जे कर्मचारी आहेत यांना राखीव जागेसारखंच घेण्यात यावं आणि ज्या राखीव जागा सरकारनं जाहीर केल्या आहेत घटनेच्या माध्यमातून परंतु त्या सुद्धा भरल्या जात नाहीत खाजगीकरणाच्या नावाखाली, त्या भरण्यात याव्यात। दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात यावी आणि आम्हाला आमच्या राखीव जागा देण्यात याव्यात, यासाठी ही निदर्शनं आहेत आणि ह्या निदर्शनाच्या द्वारे आम्ही शासनाला आव्हान करतो की जर समजा आम्ही मागणी केल्याप्रमाणे जर हे निदर्शनाप्रमाणे आम्ही जी मागणी करत आहोत त्या मागणीप्रमाणे जर आम्हाला हक्क मिळाले नाहीत, आमचे अधिकार मिळाले नाहीत, आमच्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत, शिष्यवृत्ती मिळाली नाही, आमचं महामंडळ याचं जे बजेट कमी करण्यात आलं, महिलांचं लाडकी बहीण म्हणून हे बजेट
याच्याकडे वळवण्यात आलं, लाडकी बहिणीकडे आमचं बजेट, ह्या सगळ्या गोष्टीवर जर शासनाने गंभीरपणे निर्णय घेतला नाही तर यानंतरचं आंदोलन अत्यंत तीव्र असणार आहे, हे शासनाने लक्षात घ्यावं.